जब घी सीधी उंगली से न निकलता हो तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। सत्यजित, सत्यजित, बंदूक खाली कर। क्या रे, तंतरली का तुझी तंतरली? अरे मग छाया कर विश्वजीत। सत्यजित, बंदूक खाली कर। अरे मग आवाजचा पत्ता दे, ते पण चालेल। तू बंदूक खाली कर आधी प्लीज। हवं तर मी आई थांब। आई सह्या करणार नाही आणि मोदक आजोबांचा पत्ता पण सांगणार नाही। चालवा गोळी। जशी तुझी इच्छा। हे रंगा, आपल्या होणाऱ्या बायकोच्या अंगाला टच करायचं नाही। आधी याच्यातल्या 6च्या 6 गोळ्यांना डोक्यात घालीन। आपलं इंडिकेटर पेटले भालेकर। आता नादाला लागू नका आपल्या। हे अँगर इकडे। आलो 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 आलो। तुझ्या मालकाला इथनं घ्यायचं निघायचं तर यांच्या बरोबर ना तुझ्या पण डोक्यात गोळ्या घाली ना। निघ चल। रंगा, रंगा तुझा यामध्ये काही संबंध नाहीये। महागात पडेल तुला हे रंगा। झालं का डायलॉग मारून तुमचा? झालं? ठीक आहे, घेऊन जा त्यांना। साहेब, साहेब पागल बिगल झालाय तुम्ही। चला माझ्या संग, आपण नंतर बघू। चला तुम्ही, चला 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 माझ्यासोबत चला। भालेकर, ठीक आहे, आम्हाला उपयोग नाही, घेऊन जा घरली। आणि अजून एक, मॅगझिन पाठवतो बंगल्यावर, निघा। सत्यजीत, रंगा मेरा बच्चा। तुला कळत नाहीये रे, तू कशावरती शिक्कामोर्तब केलंयस ते। आता तुम्ही सगळे बघा, सगळ्यांचा कसा बाजार उठवतो मी, हे सगळं बघाल तुम्ही आता। हे पण रेडी आहे। रंगा, बरं नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पाठीशी उभा राहिलास बघ। थँक्यू। काय तुझं सारखं थँक्यू थँक्यू थँक्यू? पास कर। तुला मी बोललो होतो ना, फॅमिली आपण, आणि फॅमिलीवर संकट आलं तर रंगा सगळ्यात पुढे उभा असेल। तुला काही होऊ देणार नाही मी, काळजी करू नको। मी पोत्याला सोडायचं ना, त्या वकिलाला भेटून येतो। हो हो, जा बाळा। दिशा, जा बोल तिच्याशी। आई अगं मी दिशा, ऐकलंस ना काय म्हणाला तू? जा जा। रंगा, मला तुझ्याशी बोलायचंय। तू आता सत्यजित भालेकरांसमोर काय म्हणालास? माझ्या होणाऱ्या बायकोला टच करायचं नाही। मी तुझी होणारी बायको आहे का? विचारलंस तू मला आधी? सॉरी।
मग कधी विचारणारस? कधी विचारणारस? मी आता विचारणारच होतो. म्हणजे काल इथं मावशी आणि माझं बोलणं झालं. मावशी मला म्हणाली माझ्याशी लग्न म्हणजे मावशी मला बोलली की माझ्या मुलीशी. रंगा, काय बोलतोस तू? मला कळत नाही मी काय बोलतोय. तू तिकडे बघ. अरे मला कसं तरी होतं. तिकडे बघ. झालं? बोला. माझ्याशी लग्न करशील? माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर कुणी करणार नाही. आयुष्यभर सुखात ठेवीन शपथ. भरोसा नसेल तर आजमावून बघ. लग्न करशील का आपल्याशी? मला मनात ठोकायची भाषा करतोय. सत्यजित भालेकरला ठोकायची भाषा करतोय. आम्ही सोडणार नाही. रंगाचा गेम झालाच पाहिजे. रंगाचा गेम झालाच पाहिजे. मार्केटमध्ये कोणता शार्प शूटर आहे अवेलेबल आहे चेक कर. त्याला रंगाची सुपारी देऊन टाक. नाहीतर मी तुझा गेम करून टाकेन. बघ 2 दिवसात रंगाचा गेम झालाच पाहिजे. रंगाचा गेम होणार 100%. मेरा बच्चा. मेरा बच्चा. मेरा तो खून खौल गया था. मैं आगे बढ़ने ही वाली थी कि रंगा पेच में आ गया. वरना आज ना उस सत्यजित की अर्थी उठती यहाँ से. बरं झालं भाई शांत राहिलीस. नशीब. तुला 1000 वेळा सांगितलंय शन्नू, एकदा दिशा आणि रंगाचं लग्न होऊन जाऊ दे, पण तोपर्यंत शांत राहा. लग्न होऊन जाऊन दे, लग्न होऊन जाऊन दे. तो शादी करा क्यों नहीं देती? क्यों टाइम पास कर रही है? और कोई बीच में अडंगा करेगा तो मैं हूं ना. शन्नू इतकं सोपं आहे का? मनात आणलं म्हटलं झालं लग्न असं आहे का? खर्च असतो त्यात. आपली मुलीची बाजू, देणं घेणं आलं, मानपान आलं, सोनं नाणं, शिवाय हॉलचा खर्च. नाही म्हटलं तरी लाखभर रुपये लागतील. कुठून आणायचे मला सांग. आपल्या किचनच्या अकाउंटला किती पैसे आहेत का? चौथे आबा को भेज दिए ना, फोका हो गया अकाउंट एकदम. देवा कसं करायचं मग हे सगळं? मी आले. हा किसका फोन होगा? मेरे सामने बात क्यों नहीं कर रही?
अब क्या छुपा रही है मुझसे? हाँ बोल प्रतीक्षा बहिणी. हा नाही मी बोलतोय. बोलायला थोडा वेळ आहे ना विश्वा. बोला ना आबा. काय नाही ते प्रवासातल्या गमती जमती तुला सांगणार बोललो होतं ना. बोलू का? बर बोला. हा यार एअरपोर्टला पोहोचलो आम्ही. हा पोहोचते तर काय डोळे विस्फारून बघत होता नुसते. अरे केवढा केला तू एअरपोर्ट रे. हो असं बऱ्याच वर्षांनी गेलो. एकदम थोडं बोलल्यासारखं झालं. काय कळेच ना मला आतमध्ये गेल्यावर. शेवटी विचारलं एकाला. मग त्यांनी सांगितलं असं असं. मग त्या छोट्याशा गाडीतून आलो आम्ही. बिझनेस क्लासचा तिकीट दिलं होता प्रतीक्षाने. काय एकदम रुबाबात फर्स्ट क्लास. मी असं आपल्या गवळ्या कपड्यातले लोक अगदी संशयाने बघत होते. हा काय चुकून बसलोय ना बिझनेस क्लास मध्ये. ती हे आली कोणती आपली बाई एअर हॉस्टेल. हा हवाई सुंदरी. तिने पण जरा खात्री करून घेण्यासाठी मला तिकीट दाखवायला सांगितलं. नंतर चांगली ट्रीटमेंट दिली त्याने. बाईने विचारलं ड्रिंक घेणार काय. हो म्हटलं आपलं. मारले 2 पेक स्कॉचचे. छान वाटलं एकदम फर्स्ट क्लास. आबा तुम्ही आता खुश आहात ना. असेच राहा काय. हा होय. तू माझी काळजी करू नकोस. तुम्ही तिकडे सांभाळून राहा सगळे. मी काय म्हणतो तिथे काही गडबड नाही ना. तुम्ही अचानक गायब झाल्यावर गडबड तर होणारच ना आबा. काळजी करू नका. पण आणि तुम्हाला माहितीये का पोलिसांपेक्षा तुमचा लेख जास्त चिडलाय. सेबीच्या पेपरवर सह्या व्या होत्या ना. आता काय तुम्ही सापडत नाही म्हटल्यावर माझ्या मागे लागलाय. पण काळजी करू नका आबा. मी नाही देणार सह्या वगैरे. आणि मुळात तुम्ही इथली काळजीच करू नका. तुम्ही तिथे छान राहा आराम करा. काळजी घ्या स्वतःची. आता हे बघ तुम्हाला इथपर्यंत आणलंस ना. याच्या पुढचं आता मी बघेन. तू काही अजिबात टेन्शन घेऊ नको रे कसलं. तू घ्यायचीच आहे ना काळजी. दिशा आणि सुवर्णाची घे. हा तर मी काय म्हणतो आता मी तिथे नाही आहे तोपर्यंत दिशाचं लग्न लावून टाक ना. आबा माझ्या मनातलं बोललात. खरं तर तुम्ही इथे असतात आशीर्वाद द्यायला तर बरं झालं असतं. पण मला नाही वाटत मी आता थांबेन फार. काही अडचणी आहे पण बघू होतील सो. मी तुम्हाला उद्यापर्यंत गुड न्यूज देते आबा. ठीक आहे. आले आले आबा. खूप काम आहेत. शन्नो हाक मारते. आपण उद्या बोलूया चालेल. हा हो हो हो. ठेव ठेव ठेव. हो 10 वाजले. 2% तो शाळेतला टपोरी फालतू रंगा. आहे त्याची हिम्मत. सत्यजित भालेकरच्या डोक्याला अशी बंदूक लावतोय. बंदूक रिकामा करून. हा हे रंगा तो हातच मी असा खांद्यापासून उखडून फेकून देणार. साहेब बरोबर 10 वाजले म्हणजे त्या बाईचाच फोन असणार 100%. बोल. सत्यजित भालेकरच बोलतोय. काय का रोज रोज फोन करून नुसत्या धमक्या देतेस. हिम्मत असेल तर ये ना समोर. अशी पडद्या मागे राहून तुला काय मिळणार आहे. शांत सत्यजित शांत. क्या बात है. तू मला सत्यजित. हो कारण मला अपेक्षा आहे की तू सत्य बोलशील. मी आज जे काही विचारेन त्याचं खरं खरं उत्तर दे मला. मग तुला मी सत्यजितच म्हणेन. हे मुद्द्यावर ये. फालतू असं फिरवून बोलायचं नाही. गुड. बरं मला इतकंच सांग की मानसी सरनाईकचा खून झाला त्यावेळी त्या रूम मध्ये 2 माणसं होती. एक म्हणजे हेमंत राणे आणि दुसरा कोण होता सत्यजित. परत तेच ते किती वेळा सांगू. मी इथे नव्हतोच. बेंगलोर मध्ये होतो. बेंगलोर. बोललास ना खोटं. असत्यजित पुन्हा असत्य बोललास. तू मुंबईतच होतास. चल ठीक आहे चल. तुला ना मी अजून एक क्लू देते. मानसीचा खून एका बाईने केलाय आणि ती बाई ममता नाही हे नक्की. क्या बात है. याचा अर्थ एकच होऊ शकतो. जे तुला त्या बाईचं नाव माहितीये ना.
मग कोणाची वाट बघतीयस? जा की पोलीस स्टेशन मध्ये, सांग पोलिसांना ते नाव आणि अटक कर त्या बाईला. सिंपल. मी काय करायचंय ते तू सांगायची गरज नाही या सत्यजित. ममताचं साडी नेसणं हे त्या बाईच्या पथ्यावर पडलं होतं. असेल तसं, मला काय त्याचा. फसलास सत्यजित, फसलास. आणि आता शेवटचं, हा माझा तुला शेवटचा फोन. यानंतर तुला माझा फोन येणार नाही. विचार का? हॅलो हॅलो, अरे का परत फोन येणार नाहीये? हॅलो, हे बोल क्या? हा, ताबडतोब पाण्याला फोन कर, त्याला सांग हा कॉल ट्रेस करायला लगेच. होत्या म्हणाला विश्वजितनं माझ्या अकाउंटवर 50,000 रुपये पाठवलेत म्हणून डॉलर घ्यायला. पण इथं मला पैशांची काय गरज आहे मला सांगा. त्यामुळे काय त्याला परत द्यायचंय तर कसं करता येईल? हो देता येतील ना, पण तुमच्या अकाउंट वरून नाही देता येणार. बरोबर, पोलीस त्यांना कळेल. हो, पण मग काय दुसरा उपाय काय? उपाय म्हणजे जे काही पैसे पाठवायचे ना ते माझ्या अकाउंट वरून ऑनलाईन ट्रान्सफर करता येतील. फक्त मला अकाउंट डिटेल्स लागतील. पण तूच माग ना त्याच्याकडे. हा, मग ते बरं होईल जास्त. कसं मी मागितलं तू घेणार नाही. त्याच्या किचनचे पैसे आहेत, त्याला परत देऊन टाकूया. हा, तेवढं करशील मागशील ना? हो लगेच घेते मागवून. आई बस बसा. अगं काय झालं सांगशील का? काय झालं म्हणजे? अरे काय ठरलं? कशाबद्दल? मी इथे गोष्टी सांगायला बसवले तुम्हाला. तुम्ही एकमेकांशी बोलणार होतात ना लग्नाविषयी. काय झालं बोलणं? काय ठरलं? एक मिनिट, मी कधी बोललो असं? रंगा प्लीज त्रास देऊ नको मला. का माझं टेन्शन वाढवताय तुम्ही? आई तू माझ्यावर का चिडतीये? याला सांग ना, हा बघ किती आकडूपणा करतोय. एक काय मी? तू आकडूपणा करते, हिलाच सांग. उगा मार बिल फाडू नको. मी तुझ्यावर बिल फाडत नाहीये. मग काय करते? माझ्याशी नीट बोलत पण नाहीये. मी आधीपासून असंच आहे, विचार ना, बोल ना. तोच प्रॉब्लेम आहे. सकाळी एवढा छान चहा बनवून आणलाय याच्यासाठी. काय म्हणाला हा? मावशी चहा खूप छान झाला. दुसरं कोण असतं तर किती तारीफ केली असती माझी. एक मिनिट, मी दुसरा वगैरे कोण नाही, मी डिफरंटच आहे. बोला ना. शांत हो जाओ. हो गया तू मैं शुरू. अभी संसार शुरू भी नहीं हुआ है तुम दोनों का. एक मिनिट. संसार कुठला? बस झालं. मला काय ते फायनल सांगा. एकमेकांशी लग्न करणार आहात की नाही? मी तयार आहे. हाच नाही म्हणतोय. ही पण तयार आहे, हीच नाही म्हणते. मी कधी नाही म्हणाले? मगाशी. रंगा तू नाही म्हणाले. खोटं बोलू नको. चल तू बच्चन देऊ नको. मागाशी बाहेर बोलली मला लग्न करायचं. काय चाललंय तुमचं? खोटं बोलते. लहान आहात का तुम्ही भांडायला असे? त्यापेक्षा लहानच आहे ना. रंगा प्लीज मस्करी नको. माझं टेन्शन वाढू नका. खरं सांगा, तुम्ही एकमेकांशी लग्न करणार आहात की नाही? अगं आई, आम्ही कधी म्हणालो आम्ही लग्न नाही करणार आहोत? आम्ही तयार आहोत लग्नाला. अरे माझं तसं म्हणणार. काय काय म्हणाला? मुझे भूल गए क्या? ऐका हो, ऐका. काय ते लवकर आटपा. सस्पेंड आहे मी अजून. पोट्या, मला माहिती आहे तू म्हाताऱ्याला घेऊन जाताना मी सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितलंय. त्यामुळे म्हातारा कुठे आहे तुला माहितीये आणि हे मला माहिती आहे. पोट्या सांग, पोट्या तुला कळतंय का? इथे मी तुझा खून जरी केला तर तुझा साधा केस तुला बाहेरच्यांना मिळणार नाही.
इथेच तुला गाडून टाकेन मी कायमचा. बोल म्हातारा कुठे आहे? बोल. बुर्र देवा बुर्र गेली. जागा जागा जागा. अमेरिका प्रतीक्षा वहिनींकडे गेला.